महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या BOT तत्वामध्ये चालवायला दिल्या। असं आहे की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत कामापा क्षेत्रातल्या यांनी प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे। प्रायोजिक तत्वावरती 2 वर्षापूर्वी डीमार्ट ही संस्था आहे तिला चालवायला दिलेलं आहे। 2 वर्षामध्ये दरवर्षी डीमार्ट संस्थेकडनं ॲडमिशन्स नाकारले जात आहेत। पालकांना परत कुठली नोटीस दिली जात नाही, नोटीस बोर्डावर ॲडमिशन प्रक्रिया सांगितली जात नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी सांगितलं जातं की बाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे। जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्सच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे। राईट टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे, तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाईज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ॲडमिशन्स का नाकारण्यात येतात या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे। याच्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत त्यांना सर्क्युलर काढू की कुठल्याही शाळांमध्ये ॲडमिशन्स नाकारले गेले नाही पाहिजे। जर नाकारले गेले तर त्यांना आम्ही निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे। जर यापुढे ॲडमिशन्स नाकारले गेले तर युवा सेनेमार्फत मोठे एक आंदोलन उभं केलं जाईल। काय वाटतं पालकांच्या अशा किती तक्रारी आहेत? आमच्याकडे कमीत कमी 1 डझनभर तक्रारी तरी सध्या आलेल्या आहेत। आम्ही एका शाळेपुरते सध्या बोलतोय सावरकरच्या, अजून बऱ्याच शाळांमधनं अशा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत महापालिकेच्या। का आता बदल होईल? बघू, आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे ना, सकारात्मक चर्चा झालेली आहे। बदल होईल त्यांच्या बोलण्यातनं तर कळतं आहे। समजा बदल नाहीच झाला त्यांना अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे, नाही तर युवा सेनेमार्फत मोठ्या आंदोलनाची तयारी त्यांनी ठेवावी।